The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। तुम में ही किच्चं आतपं अखातारो तथागता पटिपन्नापमुखन्ति झायिनो मारबंधना। विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू भिक्खुणी संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी उल्वे नवी मुंबई या ठिकाणी आज रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी प्लॉट क्रमांक 1 सेक्टर 20 संविधान चौक उल्वे येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बौद्ध धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी धम्म मंचावरती प्रामुख्याने उपस्थित असलेले या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय भिक्खू इंदवंशजी महाथेरो, त्याचप्रमाणे ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले असे कुशीनगर या ठिकाणावरून आलेले पूजनीय भिक्खू महेंद्रजी महाथेरो, आमच्या समवेत सदैव धम्म प्रचारार्थ धम्म दौऱ्यांमध्ये सहभागी असणारे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू प्रज्ञानंदजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू पूर्ण नागपूरवरून या ठिकाणी आलेल्या पूजनीय आर्या भिक्खुणी सुनीती, त्याचबरोबर पूजनीय भिक्खुणी विजया मैत्री या सर्व भिक्खू भिक्खुणी श्रामणेरी संघ या कार्यक्रमाचे सर्वच सन्माननीय आयोजक ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे उपस्थित आहोत असे अणुशक्तीनगर येथे कार्यरत असलेले कळंबे साहेब, परिषदेचे आणि समितीचे अध्यक्ष आयुष्मान वामन वाघमारे, सचिव वनिताताई कांबळे आणि नरेश राऊत तथा सर्वच पदाधिकारी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण आणि विविध ठिकाणावरून उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण सकाळपासून इथे उपस्थित आहात
खरं तर संयोजकांचं तुम्ही आभार मानलं पाहिजे. संयोजकांनी एकीकडे तुमच्या बुद्धीची, मेंदूची, मनाची भूक भागविण्यासाठीची या धम्ममंचावरून व्यवस्था केली आहे. आणि ही भूक भागत असताना जर कुणाला पोटाची भूक सतावत असेल तर त्यांचीही व्यवस्था व्हावी म्हणून भिक्षू संघाचे भोजन होत असताना तुम्हालाही तशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळे मी त्या सर्व संयोजकांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. मला वाटतं प्रथमच या नवी मुंबई उल्वेमध्ये ही धम्म परिषद अनेक दात्यांच्या सहभागातून, दानातून इथे संपन्न होत आहे. या धम्म परिषदेची युक्ती, कल्पना आणि विचार ज्या श्रद्धावंतांच्या मनामध्ये निर्माण झाला, ज्या श्रद्धावंतांनी हा कार्यक्रम होण्यासाठी यथाशक्ती ज्या प्रकारे आपलं योगदान दिलं आहे, दानपुण्य केलं आहे, सहकार्य केलं आहे, त्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व समितीचं स्वागत करावे. बघा, ही धम्म परिषद असो की धम्मदेसना असो, जिथे कुठे धम्मदेसनांचं आयोजन केल्या जाते, धम्म परिषदांचं आयोजन केल्या जाते, बुद्ध बाबासाहेबांचं विचार सांगण्याचं कार्यक्रम जिथे संपन्न होतात, बघा, त्याचा एक हेतू आहे. आणि तो म्हणजे प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत बुद्धाचा विचार पोहोचावा आणि निर्वाणाचा मार्ग प्रत्येकाला सुकर व्हावा. भगवान बुद्ध आपले 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले. बघा, ही प्रारंभी जी मी गाथा म्हणालो, ही गाथा धम्मपदातील एक महत्त्वपूर्ण अशी गाथा आहे. भगवंताच्या मुखातून निघालेले हे वचन आहे. आणि या वचनात भगवान बुद्ध म्हणाले, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका, आपण काय करतोय, हे जे काम करतोय कशासाठी करतोय, हेतू काय आहे, सील पालन करायला कशासाठी सांगितल्या जाते आहे, दान पुण्य करायला कशासाठी सांगितल्या जाते आहे, ध्यान करायला कशासाठी सांगितले जाते आहे, तर त्याचा एक हेतू आहे. आपले भगवान बुद्ध म्हणाले 2600 वर्षांपूर्वी, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. तथागत तर केवळ मार्गदाता आहेत. बघा, आज मी मुद्दाम म्हणून एक वेगळा विषय निवडलेला आहे. आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरती वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करत असाल, श्रवण करत असाल, वेगवेगळ्या विषयांवरती धम्मदेसना असतात, वेगवेगळे विषय असतात. बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ जो लिहिला, त्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मसंघाच्या संदर्भातील एक प्रकरण बाबासाहेबांनी 3ऱ्या खंडामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये स्वतःसाठी विशेष असे स्थान ठेवलेले नाही आहे. तुम्ही पण वाचला असेल बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ. किती लोकांनी वाचला? प्रामाणिकपणे हात वर करा बरं. प्रामाणिकपणे रे बरं, नाही तर बाप्पा कपाटाच्या कपाट भरून आपल्या एरियातल्या विहारात ग्रंथालय म्हणते, लय तोंड भरून सांगते, आणि जिंदगीत कधी त्या ग्रंथालयात वाचनालयात जाऊन एखादा ग्रंथ वाचत नाही. असं लय काय ठिकाणी होते. काही घरी जातो भोजनदानासाठी, कार्यक्रमासाठी, तर कपाट ठेवलेलं असते हॉलमध्ये, लय पुस्तकं त्याच्यात, असे मोठमोठे ग्रंथ त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही अभ्यास करतो, कोणत्या ग्रंथात काय हे आम्हाला थोडंफार माहीत राहते ना. त्या संबंधी काही बोललो, विचारलं तर ते तेवढं वाचायचं राहून गेलं म्हणते. आणि पुस्तक कपाटात दिसते बघा. तर पुस्तक काय कपाटात ठेवण्यासाठी नसते, पुस्तक वाचण्यासाठी असते. पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारेल, नाही का. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सांगत असताना म्हणतात की भगवान बुद्ध त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या बुद्धाचा धम्म म्हणजे त्यांचा एक शोध आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे भगवान बुद्धांचा एक शोध आहे. त्यांनी तो निर्माण केला स्वतःच्या प्रयत्नांमधून. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये स्वतःसाठी विशेष असे का स्थान ठेवले नाही. त्याच्या उलट आपण आजूबाजूला जर पाहाल तर आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण आपल्या चॅनलला फॉलो करणारे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. रोजच्या रोज अनेक जाती धर्माच्या लोकांचे फोन येतात. विशेष म्हणजे पुरुषांचे तर येतात, महिलांचेही फोन येतात. आणि आजकाल तर पाहतो आहे
काही वारकरी संप्रदायातले लोक, काही कीर्तन करणारे, काही महाराज लोक, काही मौलवी आणि कोणकोणत्या लोकांचे फोन येतात, भंते जी ये तो हमको पता नहीं था कि भगवान बुद्ध ने ये सिखाया, बाबा साहब ने ये सिखाया, हमको तो पता नहीं था, खाली यही पता था कि 14 अप्रैल को जो लोग इकट्ठा होते हैं बस वो बाबा साहब को फॉलो करने वाले जय भीम होते हैं और बुद्ध का और उनका कोई दूर दूर तक संबंध नहीं, ऐसा अब हमको लग रहा है। ये सुनकर असे काही काही लोक बिचारे म्हणतात आता त्यांना काही सगळा फारसा अभ्यास नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्ध स्वतः धम्मपदातल्या गाथेमध्ये म्हणतात की प्रयत्न तर तुम्हीच केले पाहिजे, भगवान तथागत तर केवळ मार्गदाता आहेत, या मार्गाला अनुसरणारे जे ध्यानरत आहेत तेच मार बंधनातून मुक्त होऊ शकतात, पण जे अनुसरण करणारे नसतील ते मात्र मारबंधनातून मुक्त होऊ शकत नाहीत, अर्थात निर्वाणाला प्राप्त होऊ शकत नाही। तर बघा, निर्वाणाला जर प्राप्त व्हायचं आहे, बुद्ध म्हणाले या जीवनाचा हेतू असावा, आणि तो हेतू कोणता असावा? निर्वाण प्राप्त करणे हा जीवनाचा हेतू असावा। आपल्याच मुंबई जवळच्या नालासोपाऱ्याला एकदा आपले बाबासाहेब बुद्ध पौर्णिमेच्या दिनी वंदन करण्यासाठी त्या चैत्याला गेले असता तिथे बाबासाहेबांनी भाषण दिलं होतं। तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस बाबासाहेबांचं वाचत असाल तर त्यात उल्लेख आहे, त्या बुद्ध पौर्णिमेच्या भाषणामध्ये आपल्या लोकांना उद्देशून, कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेब म्हणाले होते की मानव जीवनाचा हेतू काय आहे हे जर मला विचाराल तर मी आजकाल बुद्धाचा अभ्यास करतो आहे, बुद्ध धम्माचा अभ्यास करतो आहे, आणि 2600 वर्षांपूर्वी भगवान बुद्ध म्हणाले आपण मनुष्य म्हणून इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत आणि मनुष्य जीवनाचा उद्देश हा आहे की त्याला निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे। काय प्राप्त करता आलं पाहिजे? काय बापा, भोजन दिलं म्हणून काय गुंगी आली का तुम्हाला? असं नका करू, जेवण तर सुरूच आहे तिकडे आणि तुम्हाला कायची गुंगी येते। बऱ्याच वेळापासून मी तुम्हाला पाहत आहे, तर कोणी कुठं तर कोणी कुठं, आता शांत बसले। तर मी सांगतो तुम्हाला हे यासाठी की भगवान बाबासाहेब तिथे म्हणाले की निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे। प्राण्यांच्या जीवनाचा हेतू नाही आहे बघा, तुम्ही एखाद्या कुत्र्याकडे पहा, मांजराकडे पहा, म्हशीकडे पहा, गाईकडे पहा, हत्तीकडे पहा, घोड्याकडे पहा, उंटाकडे पहा, त्यांच्या जीवनाचा हेतू काय आहे? काय हेतू आहे? खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता बापा पाठच झालं तुम्हाला। तर तुम्ही म्हणजे याचा अर्थ एकही प्रवचन सोडत नाही आपलं, खरंच आहे बघा ना तुम्ही, खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे, खाता खाता बटन दबलं। माणसंही जर अशीच वागत असतील, फक्त खाण्यासाठी धावधाव करत असतील, जगण्यासाठीच खात असतील, या शरीराची वाढ होण्यासाठी, जिवंत राहण्यासाठीच खात असतील, तर आपले भगवान म्हणाले प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरक तो काय? पशु पक्षी प्राणी सुद्धा पिल्ल जन्माला घालतात, कोणी अंड्यातून पिल्ल जन्माला घालतात तर कोणी गरोदर बनून पिल्ल जन्माला घालतात। माणसंही जर तेच करत असतील तर माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक आहे का? मग काही नाही आहे। आणि त्याच्यामुळे जे पुन्हा पुन्हा सांगितले जाते की सील पालन करावं, दान पुण्य करावं, ध्यान करावं, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा सांगण्याचा, शिकविण्याचा हेतू आहे। आणि तो हेतू म्हणजे की प्रत्येक व्यक्ती निर्वाणाकडे गेला पाहिजे। आपण प्रत्येक व्यक्ती इथे बसलेला आणि सर्वच जे बाबासाहेबांना आपले महामानव मानतात, बाबा मानतात आणि सर्व काही मानतात, किंवा भगवान बुद्धाला, धम्माला, संघाला शरण आलेली लोक आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा हेतू आहे आणि तो म्हणजे निर्वाण प्राप्त करून घेणे। आणि निर्वाण प्राप्त करून घेण्यासाठी बघा प्रशिक्षण घ्यावं लागते। भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? प्रशिक्षण देणारा आहे। भगवान बुद्धाने प्रशिक्षण दिलं बघा। तुम्हाला मी एक बौद्ध साहित्यातील उदाहरण सांगणार आहे की ऑटोमॅटिकली आपोआप कोणाला काही प्राप्त होत नाही। मी नेहमी जाहीरपणे जरा तिखट बोलतो, फक्त जय भीम म्हटलं म्हणजे झालं अशा आविर्भावात कोण वावरू नये। जय भीम ये तो जरूरी है ही है, जय भीम के बगैर तो हमारा जीवन ही नहीं है, लेकिन इसका मतलब ऐसा भी नहीं है कि खाली जय भीम जय भीम जय भीम करना है, नीली पट्टी अपने गले में डालना है और हम बाबा साहब के कहना है और नमो तस और जस होईल तस म्हणते। भीम के लगते जिगर
अर्ध्यापेक्षा कमी इधर न अर्ध्यापेक्षा जास्त उधर, और फिर भी बोलते हैं हम जय भीम वाले. काय फायदा आहे का याचा? उपयोग आहे का? काही उपयोग नाही. इकडं तिकडं याच्या मागे त्याच्या मागे धावत असतील आणि पुन्हा 14 एप्रिलला हा जय भीम साहेब. हा कायचा जय भीम देतो बापा? बाटलेला जय भीम देता का आम्हाला तुम्ही? विंटाळलेला जय भीम देता का तुम्ही? तो प्रामाणिकपणा जो बाबासाहेबांनी शिकवला त्या जय भीम मध्ये असेल तर तो जय भीम स्वाभिमानाचा, तर तो प्रामाणिकपणाचा जय भीम आहे. आणि जय भीम जर बाटवलेला असेल तर तो जय भीम काय कामाचा? आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा की प्रशिक्षणाशिवाय बुद्ध धम्म नाही. मग ते भिक्खू भिक्खुणी असो की उपासक उपासिका असो, प्रशिक्षणाविना अभ्यासाविना चिवरधाऱ्यांनी पण काही शिकवण्याचा विषय राहत नाही. आणि उपासकांनी सुद्धा केवळ वाचतच राहायचंय, पाठच करायचा आहे, वंदनाच म्हणायचे फक्त, त्यातही काही अर्थ उरत नाही. कारण बुद्धाचा धम्म मन शुद्ध करणारा आहे. निर्वाण त्यांनाच प्राप्त होऊ शकते ज्यांचं मन निर्मळ होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. माहिती आहे तुम्हाला? म्हणून तुमच्या मुंबईला मोठमोठ्या त्या लाईन आहेत बघा, आहेत का नाही? पाण्याच्या पाईपलाईन ते जलशुद्धीकरण केंद्रातून येतात इकडं. त्या तलावातून डायरेक्ट नाही येत इकडे. तलावातून डायरेक्ट येते का पाणी? जेवढ्या कोणत्या तलावातून मुंबईला पाणी सप्लाय होते तर तलावातच मोटर लावून इकडे मुंबईत आणलाय का नळात? जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये त्या पाण्याला दिले जाते. अगोदर तिथे शुद्धीकरण केले जाते आणि नंतर शुद्ध झाल्यानंतर त्या पाण्याला मग लोकांच्या दारादारावरती नळाच्या द्वारे पाठविल्या जाते. बुद्ध म्हणाले बुद्ध धम्मामध्ये जो कोणी श्रद्धावान बनत असतो किंवा बुद्धाला धम्माला संघाला जो कोणी शरण जात असतो त्याची प्रक्रिया होते मन शुद्ध होण्याची, मनाला निर्मळ करण्याची प्रक्रिया शुद्ध होते. आणि मनाला निर्मळ बनविण्यासाठी म्हणूनच भगवान बुद्धांनी प्रशिक्षण दिलं. ते प्रशिक्षण देत असताना बघा स्वतः भगवान बुद्ध नसताना जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व होते की नाही तर 4-5 गुरूंकडे ते गेले होते. बघा किती गुरूंकडे गेले होते? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला का? हात वर करा बरं. आता मी प्रश्न विचारेल बघा, हो अवघड प्रश्न आहेत. वाचला तुम्ही सर्वांनी? आता हात कमीच झाले बाबा प्रश्न विचारतो म्हटल्यावर. तर बघ प्रश्न विचारले पाहिजे, नाही तर होते काय? आमच्यासारखे येतात या माईकवर गरजून जातात, कोणी कोणी टाळ्या घेऊन जातात आणि समोरचे जैसे थे, कहाँ गए थे पता नहीं, क्या सुना पता नहीं, अच्छा तो बहुत था, हमने तो बहुत तालियां बजाई, लेकिन समझ में तो कुछ नहीं आया. ऐसा बहुत जगह पर होता है. ऐसा ना हो इसलिए हम कभी कभी लोगों के साथ मिलजुल कर बात करते हैं. पता नहीं किसी को ये बुरा भी लगता होगा या पसंद नहीं आता होगा, लेकिन हमको उनसे कोई ताल्लुकात नहीं, कोई संबंध नहीं है. क्योंकि भगवान बुद्ध ने कहा है आपण जे बोलतो ते लोकांना रुचलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, आईला समजलं पाहिजे, स्वयंपाक करणाऱ्यांना समजलं पाहिजे, वाढणाऱ्यांना समजलं पाहिजे की खाणाऱ्याला काय आवडते. म्हणून बुद्धाने हे पण शिकवलं. वाढणाऱ्याला हेही समजलं पाहिजे की काय बनवायचंय उद्या. विशाखाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? मिगार माता विशाखा. मी नेहमी सांगतो प्रवचनातून आपल्या लेकरांच्या व्यतिरिक्त फार अशा स्त्रिया कमी असतात की ज्यांना इतरांची पण आई होता येते. आई होणं म्हणजे आईचं मन तयार करणं. असे फार कमी लोक असतात बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये बुद्ध होण्याच्या अगोदर काही घटना घडल्या बघा. बाल्यवयामध्ये होते, 8 वर्षांचे होते, तेव्हा 8 वर्षांचे असताना त्यांचं शिक्षण सुरू झालं बघा. तुम्हाला माहीत असेल तर त्यांचं शिक्षण सप्पमित्तांकडे त्यांना सुपूर्त केलं होतं. बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथात लिहिलं बाबासाहेबांनी बघा. सप्पमित्त हे गुरु होते, त्यांच्या स्वाधीन केलं होतं त्यांना शिक्षणासाठी. 8 वर्षांचं वय होतं तेव्हा त्यांच्याकडे भाषाशास्त्र, व्याकरण आणि दर्शनशास्त्राचे धडे घेतले त्यांनी. माहिती आहे तुम्हाला? त्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती. आताही तुम्ही जर पाहत असाल तर विहारांमधून शिक्षण देण्याची कामगिरी बजावल्या जायची. भगवंताच्या काळातही तसंच होतं. बुद्ध काळात, बुद्धाच्या अगोदरही शिक्षणाची पद्धती तशीच होती. म्हणून सिद्धार्थ गौतम जेव्हा लहान होते सप्पमितांकडे त्यांना पाठवलं होतं शिक्षणासाठी. व्याकरणशास्त्राचा, भाषाशास्त्राचा, दर्शनशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. तर सप्पमित्त जे होते तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचे प्रथम गुरु ठरलेले होते.
बुद्धाचा कोणी गुरु नाही, सम्यक संबुद्धाचा कोणी गुरु नसते. पण सम्यक संबुद्ध महामायेच्या पोटी जन्माला आले काय? बापा मुख्यच बसले. गोंधळून टाकणारा प्रश्न आहे हा. बऱ्याच लोकांना म्हणतो यशोधरा कुणाची पत्नी होती? तर भगवान गौतम बुद्धाची पत्नी होती म्हणते. बापा बुद्धाची कशी पत्नी राहील? मेंढक प्रश्न आहे हा. अजून बऱ्याच लोकांना याबद्दल काही असं कन्फ्युजन आहे बघा. विचारलं की लोकांना वाटते पाठ आहे तर लगेच सांगितलं पाहिजे आपण. तर लगेच सांगायची गोष्ट नसते, विचारपूर्वक सांगायची गोष्ट असते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाचं 35 वर्षांपर्यंतचं जीवन जे आहे ॲज अ बोधिसत्व म्हणून होतं. परंतु जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं त्यांना, तेव्हा मात्र सम्यक संबुद्ध म्हणून त्यांचं जीवन होतं. ते जीवन निराळं होतं. त्याचे कितीतरी उदाहरणं तुम्हाला बौद्ध साहित्यात मिळतील. जेव्हा स्वतः 7 वर्षानंतर आपले भगवान कपिलवस्तूला गेले होते, तेव्हा भिक्षाटनासाठी जेव्हा नगरामध्ये दारोदार फिरत होते, तेव्हा राजा शुद्धोधनाला जेव्हा समजलं, तेव्हा राजा शुद्धोधन भगवंताकडे येतात आणि म्हणतात की हे पुत्रा, तू राजवंशातील आहेस. ज्या दारांवरती आता तू भिक्षा मागतोय, अशा कितीतरी लोकांच्या पिढ्यानपिढ्या तू जगू शकतोस. एवढी संपत्ती तुझ्या पायावरती लोळण घेताय, तू त्यांना का म्हणून मागतोय? त्यांच्या दारावरती का भिक्षा पात्र घेऊन जातोय? तू राजवंशाचा आहे. माहिती आहे तुम्हाला भगवंताने आपल्या काय उत्तर दिलं? काय उत्तर दिलं? भगवान म्हणाले आपले राजा शुद्धोधनाला, महाराज गैरसमज करून घेऊ नका. मी सध्या राजवंशातील नाही आहे, मी आता बुद्ध वंशातील आहे. तुमचा राजवंश वेगळा आहे आणि माझा बुद्ध वंश वेगळा आहे. आणि मी त्यांचं अनुसरण करतोय की जे माझ्या वंशाचे होते. माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून गफलत होते बऱ्याचदा अशी, तर त्या गफलतीला आपण दूर केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतोय की प्रशिक्षणाची जरूरत असते. म्हणून सप्पमित्त हे पहिले गुरु ठरले. दुसरे गुरु कोण ठरले हे जर तुम्ही विचाराल तर 8 बघा त्या काळामध्ये लोक होते, भविष्य वर्तवणाऱ्यांमध्ये पारंगत होते. बाबासाहेबांनी लिहिलंय, कन्फ्युजन होऊ नये आपलं. भविष्य वर्तनाऱ्यांमध्ये पारंगत होते, निष्णात होते, असे 8 लोक होते. आणि ते 8 लोक सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचे दुसरे गुरु ठरलेले आहेत. तिसरे गुरु जर विचार, मुद्दा मी सुरुवातीला सांगतोय, मी त्या गाथेवर बोलणार आहे मी. तिसरे गुरु जर तुम्ही म्हणाल तर आलार कालमाचे एक शिष्य होते भारद्वाज. कपिलवस्तूमध्ये त्यांचा आश्रम होता. त्या कपिलवस्तूमध्ये असलेल्या आश्रमामध्ये म्हणजे भारद्वाजाकडे जाऊन त्या सिद्धार्थ गौतमाने ध्यानाच्या प्रारंभीच्या बाजू शिकून घेतलेल्या आहेत. ध्यान कशाला म्हणतात? जसं आनापानसती आपण म्हणतो ना, प्रारंभीची बाजू, विपස්සना वेगळी आणि आनापानसती वेगळी. तर आनापानसतीचे धडे त्या भारद्वाजाकडे सिद्धार्थ गौतमाने घेतले. ते त्यांचे तिसरे गुरु ठरले. चौथ्या गुरुच्या बद्दल जेव्हा तुम्ही विचाराल तर चौथे गुरु त्यांचे आलार कालम ठरले. तेव्हा त्यांनी गृहत्याग केला होता. आणि आलार कालम होते वैशालीच्या जवळ राहत होते. माहिती तुम्हाला? आलार कालमाकडे गेले आणि 7व्या ध्यानाच्या पायरीपर्यंतचं शिक्षण सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने आलार कालमाकडे घेतले. आणि नंतर 5वे गुरु त्यांचे उद्धक रामपुत्त ठरले. आणि उद्धक रामपुत्ताकडे ध्यानाची 8व्या पायरीपर्यंत ते शिकले. पण त्यांचं समाधान झालं नाही. आणि समाधान न झाल्यामुळे सिद्धार्थ गौतम तिथून मात्र उरुवेलेच्या जंगलामध्ये निघून गेले. उरुवेलेच्या जंगलामध्ये निघून गेल्यानंतर काय काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी सांगत नाही. परंतु मी हा पॉईंट यासाठी म्हणून इथे मांडला ठेवला तुमच्या समोर की जसं भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्हीही किच्चम आतप्पं अख्खा तारो तथागतं. भगवान मार्गदाता आहेत आणि मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी असावं लागतं. तुम्ही जे इथे बसलात किंवा रोज तुम्ही वाचनामधून किंवा ऐकण्यातून किंवा अजून कोणकोणत्या गोष्टींमधून शिकताय, तर मार्गदर्शनाची गरज असते आपल्या प्रत्येकाला. प्रत्येक तुम्हाला काही शिकायचं आहे तर ट्रेनिंगची गरज आहे. बघा, पोलीस बनायचं आहे तर मला सर्वच येते आणि आईनं जन्म दिला आणि खूप पैशाने जाऊन भरती होतो, जमते का? तसं जमत नाही. मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे तर प्रशिक्षण घ्यावं लागते. शिक्षक बनायचं आहे तर प्रशिक्षण घ्यावं लागते. तसंच भिक्खूसुद्धा बनायचं आहे, भिक्खुनी बनायचं आहे तर त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागते. चिवर अंगावर टाकलं आणि झाले प्रशिक्षक, तो ऐसा जमता नाही. जमेल काय? जे बिघडवणारे आहेत. आता तुम्ही लय हुशार बापा, तुम्हाला काहीच माहीत नाही असं आम्हाला वाटू नये आणि तुम्हाला काहीच समजत नाही असं आम्हालाही वाटू नये.
हे लक्षात घ्या, मी काय बोलतो आहे ते जाहीरपणे बोलतो आहे मी काही गोष्टी. आज परवालाच मी त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बोललो बघा. भिक्खू भिक्खुनी श्रामणे श्रामणेरी म्हणजे शिकवणारे तेही व्यवस्थित पाहिजे आणि उपासकही व्यवस्थित पाहिजे. आता आजच प्रवचन टाकले बघा आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघितलं ऐकलं असेल तर. त्याच्यामध्ये मी जरा बोललो काही काही ठिकाणी फार डेंजर घटना घडतात आणि त्याचा सर्वसामान्यांवरती विपरीत परिणाम होतो. आपण म्हणतो ना असं बोलताना व्यवहारामध्ये, एक करते आणि 10 जणाला येते. एकच कांदा नासला आणि जर दुर्लक्ष केलं सगळ्या कांद्यांना नासवून टाकू शकते, टाकते का नाही? तसं इकडं पण घडते. असं एक आंबा नासला सगळ्या आंब्यांना नासू शकते. चांगल्या गोष्टींमध्ये तसंच होते. एक जण बिघडलं की सर्वसामान्यांना वाटते अरे हे काय बरोबर नाही. काल परवाला काही दिवसांपूर्वी एक जण मला म्हणे, भंतेजी आम्ही काय अगोदर मानत नव्हतो. आता ते प्रत्येकाचे विचार आहेत, प्रत्येकाचे अनुभव आहेत वेगवेगळे. तर मानत नव्हतो. मी म्हटलं बापा मानत नव्हते, तो तुमचा प्रश्न आहे. मानायचं आहे की न मानायचं आहे, स्वीकारायचं आहे की अस्वीकार करायचा आहे, हा कुणाचा प्रश्न आहे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला इथल्या लाखो करोडो लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आता भीमराव आंबेडकरांनी सांगितलं की बाबासाहेबांच्या वेळेला दीक्षेसाठी 5 लाख लोक होते आणि लगेच 11 वर्षानंतर त्याचे किती झाले? 27 लाख. म्हणजे ऐकत होते तुम्ही बरोबर, म्हणजे ऐकणारे आहात हो तुम्ही. 27 लाख, 5 लाखाचे 27 लाख झाले का नाही? आता आज कितीतरी असे आहेत ज्यांना बुद्ध माहीत आहे, असं की भगवान बुद्ध आहेत कोणीतरी. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिलाय. आपले विहार असतात, आपले भंतेजी असतात, आपली जयंती असते. तर ते इतर कोणत्याच दिवशी बाहेर पडत नाही हो. जयंतीला बापा कपडे घेते, गोडधोड करते, अजून काय काय करते आणि संध्याकाळी नाचायला जाते. जयंती रोज असा म्हणते, विहारात रोज नको जाऊ म्हणते. जयंती रोज असा म्हणजे आपला एन्जॉयमेंट ज्यामध्ये होते, आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळते, नको तो ते लय हवंसं वाटते. पण स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे, समाजामध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे. ते म्हटलं की म्हणते अर नका नका म्हणते, ते अवघड आहे, ते आम्हाला तर बोलवलंच नाही म्हणते. ते इंगळे विहार बांधायचं म्हणत होते पण आम्हाला सांगितलं नाही म्हणते, आमच्याकडे काय आले नाही, आम्ही कसं जाऊ, आमचं तर नावच टाकलं नव्हतं म्हणते, आम्हाला तर अध्यक्ष बनवलंच नाही, आमच्याकडे तर पॉम्पलेटच आलं नाही म्हणते. असे लोक तुमच्याकडे आहेत की नाही माहीत नाही बापा. तुम्ही नवी मुंबईला राहता, आहेत की नाही बापा? आहेच म्हणता हो, सगळीकडेच आहेत. नाही कसं म्हणायचं? शहरात आले म्हणजे काय असं काय काय लय फरक पडते का? मी तर उलट म्हणतो, कधी कधी काही काही ठिकाणी गावाकडचे परवडले, शहराकडचं असं टाईटच. मी सांगतो जसं ते नदीला पूर येते, नदीच्या किनाऱ्यावरचे झाड असेच, कोण क्या करता है, कोण क्या करता है, मुझे कुछ लेना देना नाही, मुझे कुछ लेना देना नाही. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर चांगलं कोणीच नाही. पण काही काही लोक असे असतात, आम्हाला अनुभव येतो त्याचा. काही काही ठिकाणी, सर्वच नाही, त्यामध्ये वर्गीकरण पण आहे. काही काही खूप धनवान श्रीमंत शिकले सवरलेले पण खूप चांगले आहेत, पण त्यांची संख्या नगण्य आहे, कमी आहे. आज आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो आहे, पाहतो आहे, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये धम्मपरिषदा होत आहे. तुम्ही पाहत असाल सोशल मीडियावरती, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये अशिक्षित असलेली माणसं, अशिक्षित असलेल्या महिला एकदम उत्साहाने लेकरा बाळासह आपल्या लेकी बाळीला गावावरून बोलवतात, सासरवरून बोलवतात आणि तुडुंब गर्दी. त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो बघा, त्या येडूतला आजचं प्रवचन टाकलं, तिकडे वसमत तालुक्यात गेलो आम्ही, त्या कौडगावला, तिकडे तुडुंब गर्दी लोकांची. आम्हाला वाटलं बा खेड्या गावात लोक नसतात, काम धंदा मजुरी रोटी सोडून लोक आले. तुम्ही तर सांगितलं किती घर आहे म्हणे इथे, किती लोक ना, 800 घरं आहेत असं त्यांनी ते जनगणना केली आपल्या कोणतरी. तर किती घर आहे म्हणे? आमच्या भंतीजीने बसल्या जागी मोबाईलवरच्या कॅल्शीवर कॅल्क्युलेट केलं, जर म्हणे भंतीजी एका घरात 5 लोक आहेत, पती पत्नी आणि 3 मुलं, तर त्याचे किती? तर त्यापैकी 3 तरी इथं आले असतील का म्हणे, हे शहरातले लोक. तर तो विषय वेगळा बापा, तुम्ही बारीक तोड करता मग असं विचारल्यावर. आणि खरंच आहे, एज बार झालेले, व्हॅलिडिटी संपत आलेले लय येतात इकडे.
आणि पोरं पोरी मात्र येत नाहीत. त्यांना शिकवतात, शिक्षण देतात. शिक्षण तर महत्वाचं आहेच हो, पण धम्माच्या शिक्षणाचं काय? कधी गोडी लावाल तुम्ही? आणि तुमच्या हातात लिमिटेड पिरियड असतो, हे पण लक्षात ठेवा. लेकरांना वळण लावण्याचा पिरियड लिमिटेड असतो. जेव्हा ते जवानीमध्ये येते, तारुण्यात येते, 10वी पर्यंतच्या अगोदरचा जो काळ असतो, तोपर्यंत त्याला तुम्ही म्हणू शकता बाळा चल आमच्या बरोबर विहारामध्ये, बरोबर का नाही? पण एकदा ते 12वीला गेलं, बाई आपली असो का दादा असो, त्याला म्हणून तर पहा, लय अनुभव असेल, लय डेंजर अनुभव असेल कोणाचा. ते डोळे फाडून पाहते असते, जा मम्मी तुला जायचं, जा, येत नाही म्हणते. मम्मी मुकीच बसते, निघते बिचारी. पप्पा जर म्हटले अरे चल ना रे, पप्पा मी सांगितलं ना तुम्हाला, येत नाही मला स्टडी करायला. कायचा ढेकळाचा स्टडी करत नाही, मोबाईल घेते भलतच काय काय करत असेल. तुमचं नाही बापा, तुमचा तर लय विश्वास तुमच्यावर. होते का नाही असं? धार्मिकता म्हटलं की नाही म्हणते त्याला गुडघ्यावरही बसता येत नाही, त्याला हात जोडू वाटत नाहीत, त्याला त्रिवार पंचांग प्रणाम समजत नाही, त्याला बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं की बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं हे समजत नाही, पंचशिलेचा अर्थ कळत नाही. आणि नंतर 11वी पासून 12वी पासून मग नशिली पदार्थांच्या मित्रांच्या नादी लागून आहारी जाते आणि मग आपल्याला वर पाहावं लागते. असे लय माता पिता आहेत, भरपूर माता पिता आहेत की जे परेशान आहेत, त्रागून गेलेले आहेत, वैतागून गेलेले आहेत. म्हणून तुम्ही मायबाप आहात म्हणून मी पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतो की ज्याप्रमाणे तुम्ही इकडे येता, विहारात जाता, तेवढं पुरेसं नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसह, नातवांसह धार्मिक जीवनाकडे वळले पाहिजे. मिगार माता विशाखाचं जीवन चरित्र जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, नातवंडांसह, नातींसह ती विहारात जात होती. माहिती आहे तुम्हाला? त्याची गरज आहे आज घराघरात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, बुद्धांनी सांगितलं आपल्या की तुम्ही मी मार्गदाता आहे. त्या मार्गावर कुणाला यायचंय न यायचंय हा ज्याचा त्याचा विषय आहे. आज तुम्ही पहा, भगवंताला प्रत्येक ठिकाणी इग्नोर केल्या जाते, बुद्धाला टाळल्या जाते. आपण कुणावर आरोप करत नाही, पण बघा भगवान बुद्धांनी माणुसकीसाठीचे, जीवनाला शुद्ध करण्यासाठीचे, काया वाचा मनाला निर्मळ करण्यासाठीचे तत्व सांगितले, शिकविले. अंगुलीमाल, पटाचारासारखे, सुजातासारख्या, किसा गौतमीसारख्या, बिंबिसारासारखे, अजातशत्रूसारखे राजे लोक आणि सर्व स्तरातील लोक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र लोक बदलवले आणि बदलले. हा या देशाचा इतिहास असून देखील आज भगवान बुद्धाला डावलल्या जाते आणि नको नको त्या गोष्टीचा उदो केल्या जाते. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना, बुद्ध की कार्ल मार्क्स हे लिहित असताना आणि बऱ्याच ठिकाणावरून भाषण देत असताना बाबासाहेबांनी या देशातल्या व्यवस्थेला आणि लोकांना जागं करण्यासाठी, जागृत करण्यासाठी शिकवलं, सांगितलं की तुम्ही तुलना तर करा. बुद्ध धम्माचं भवितव्य यावरती बाबासाहेबांनी एका ठिकाणी भाषण केलं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, त्यानंतर मोहम्मद पैगंबर आणि कृष्ण यांचं तुलनात्मक त्यांचे तत्व सांगितले आहेत बघा. आणि त्यातून बुद्ध कसे मार्गदाता आहेत हेही बाबासाहेबांनी दाखवून दिलं. बाबासाहेब म्हणाले की बघा, भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात कुठं स्वतःला विशेष स्थान दिलं नाही. मी मोक्षदाता आहे असं भगवान बुद्ध कुणालाही म्हणाले नाही. मी तुम्हाला शिकवण्याचं काम करेल ॲज अ टीचर. भगवान बुद्ध शिक्षक होते, भगवंताने शिकवण्याचं काम केलं. पण जे शिकवलं ते घ्यायचं की नाही घ्यायचं, शिकायचं की नाही शिकायचं, हे समोरच्यावरती अवलंबून आहे असं म्हणाले बाबासाहेब. परंतु इतरांकडे जर तुम्ही पाहाल तर बाबासाहेब म्हणतात, येशू ख्रिस्तानी स्वतःला काय सांगितलं की मी कोण आहे? परमेश्वराचा पुत्र आहे, देवाचा पुत्र आहे आणि मी शेवटचा पुत्र आहे. मला जर तुम्ही माझी जर पूजा केली तरच तुम्हाला मोक्ष, अशी त्यांनी आठ ठेवली. बाबासाहेब म्हणाले भगवान बुद्धांनी अशी आठ ठेवली नाही. उदाहरण दिलं हे बाबासाहेबांनी, हे मी सांगत नाही आहे. या देशाचे घटनाकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि मी माझ्या प्रवचनातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हेच सांगतो की तुम्ही चिकित्सा तर करा, तुम्ही विचार तर करा की बुद्ध कसे आहेत हे अभ्यासून तर पहा. अभ्यास केला तर समजेल तुम्हाला.
ऐकलं तर समजेल तुम्हाला की बुद्ध निराळे का, बुद्ध वेगळे का इतरांपेक्षा, आणि बुद्ध श्रेष्ठ का. आपण जे म्हणतो की अंकिंची रत्नांग लोके, बुद्ध रत्ना समान, धम्मरत्ना समान, संघरत्ना समान, कोणतंही रत्न श्रेष्ठ नाही आहे हे जे म्हणतो, तर म्हणतो म्हणून नाही, तर हकीकतमध्ये तसं आहे. तुम्ही अभ्यास तर करून पहा. 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला बदलवणं सोपं आहे का? वाटते का सोपं? क्षणभर विचार करून पहा. तुम्हीच जन्माला घातलेले लेकरं तुमचे बिघडल्यावर जर बदलू शकत नाही, चांगलं बनवू शकत नाही, तुम्ही जन्म दिलेलं, ज्यांच्या बरोबर तुम्ही 50 वर्षांपासून 25 वर्षांपासून राहताय, ती माणसं, ती स्त्री, तो पुरुष, जर सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये होत नाही आहे, तर 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला बदलवणारे भगवान आपले किती श्रेष्ठ असतील. खरोखर आपला जन्म तर तेव्हा झाला नाही, मी तर कल्पनाच करत राहतो की ते भगवान किती श्रेष्ठ असतील. राहुल बाळ म्हणते, श्रमणा तुमची छाया किती शीतल आहे. माहिती आहे तुम्हाला? वाचलं का तुम्ही? यशोधरा माता म्हणते ना बाळाला, जा ते तुझे पिता आहेत सर्वात वेगळे असलेले, ज्यांची शरीरयष्टी सगळ्यात वेगळी आहे, जा त्यांना तू वारसा हक्क माग. राहुल बाळ जाते धावत पळत 7 वर्षांचा, आणि भगवंताच्या हाताला पकडते, बोटाला पकडते, विहारापर्यंत भगवंताला एकही शब्द बोलत नाही. तो मात्र तगादा लावतो, तुमची छाया खूप शीतल आहे, तुम्ही माझे पिता आहात ना, मला वारसा हक्क द्या. माहित आहे ते भगवान किती श्रेष्ठ असतील. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, येशूने 8 ठेवली, मोहम्मद पैगंबराने 8 ठेवली, मी सुद्धा प्रेषित आहे ईश्वराचा आणि शेवटचा प्रेषित आहे. मला जर तुम्ही मानाल पूजाल तरच तुम्हाला मोक्ष आहे, अन्यथा तुम्हाला मोक्ष नाही आहे. बाबासाहेब म्हणाले, या दोघांनी तर ईश्वराचा प्रेषित पुत्र सांगितलाय. बाबासाहेब म्हणाले, मी टीका टिप्पणी करत नाही आहे, हे त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. कृष्णाने तर बाबासाहेब म्हणाले हद्द केली, ते तर म्हणाले मी स्वतःच देव आहे. बाबासाहेब तुलना करतात भगवान बुद्धांची इतरांशी, आणि बाबासाहेब म्हणाले की इतर जे धर्मसंस्थापक आहे ते स्वतःला मी ईश्वर आहे म्हणतात किंवा ईश्वराचा पुत्र आहे म्हणतात. मला मानायला पाहिजे, माझी पूजा करायला पाहिजे, तरच तुम्हाला मोक्ष मिळेल. पण भगवान बुद्ध मात्र वेगळे होते. भगवान बुद्ध म्हणाले की मी कोणाला मोक्ष मिळवून देऊ शकत नाही, मी मोक्षदाता नाही आहे, मोक्ष तुमचा तुम्हाला मिळवता येईल, मी मात्र मार्गदाता आहे, आणि तो मार्ग दाखवणारे भगवान बुद्ध आहेत. त्यामुळे भगवान आपले सर्वांपेक्षा वेगळे आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या भगवान बुद्धाच्या धम्माला बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय, आणि त्यामुळे भगवंताचं हे मार्गदाता असणं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी नेहमी लोकांना आपल्या थोडंसं चिमटे घेत बोलत असतो. वंदनाच घेतल्यामुळे किंवा सुत्तच पाठ असल्यामुळे बौद्ध होऊ असं ज्यांना कुणाला वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कमी पडतो. याचा अर्थ असाही नाही आहे कि वंदना घेऊ नये किंवा सुत्त पाठ करू नये. बिल्कुल, अगर बौद्ध है तो आपको वंदना ही आना जरूरी है, त्रिशरण पंचशील आना भी जरूरी है, आपने विहार में जाना भी जरूरी है, आपने भंते जी को, भिक्खु संघ को भोजन चीवर आदि दान देना भी जरूरी है, कर्तव्य है ये सब करना भी. केवळ जय भीम बोलना, वंदना बोलना यही सिर्फ काफी नहीं है बौद्ध होने के लिए. आणि म्हणून आपल्या लोकांना मी नेहमी चिमटे घेतो. म्हणून कोणा लोकांना वाटत असेल बाबा भंतेजी ते गोळीच मारतात डायरेक्ट की केवळ वंदना घेतल्याने जे बौद्ध होत नाही, केवळ वंदना पाठ असल्याने विहारात गेल्याने बौद्ध होत नाही. भिक्खूंच्या बाबतीतही भगवान तेच म्हणाले. तुमचा धम्माचा अभ्यास नसेल, तुम्ही ध्यान करत नसाल, तुम्ही सिलवान नसाल, तुम्ही संयमी नसाल, तर तुम्ही भिक्खुनी कसे होऊ शकाल? माहिती आहे तुम्हाला? कारण धम्म सार्वजनिक आहे. धम्म जो आहे ना, तुम्ही धम्मवंदना तुम्ही कधी म्हणत असाल, वाचत असाल, आपल्या चॅनलवरती बुद्धाचे गुण शिकवले, आता आम्ही धम्माचेही संघाचेही गुण शिकवणार आहोत. ॲक्च्युअलमध्ये आपण काय वंदना म्हणतो याचाही आपल्याला अभ्यास असायला पाहिजे. तर धम्म हा सार्वजनिक आहे. भिक्खूनी पालन केलं, भिक्खूने पालन केलं, श्रामणेरांनी पालन केलं, श्रामणेरीने पालन केलं, किंवा उपासक उपासिकाने पालन केलं, किंवा कोणत्याही जाती धर्माच्या म्हणून घेणाऱ्या लोकांनी धम्माचं आचरण केलं, त्यांना त्यांच्या लेवलवर तसाच त्याचा लाभ होतो. जसं की मी एक भाकरी खातो आहे आणि माझ्या बाजूला एक जण भाकरी खात आहे, तर दोघांना सारखीच चव लागेल की नाही? फक्त वरण बदललं, भाजी बदलली तर चव वेगळी आहे. पण साधारणतः सरासरी पाहिली तर चव सारखीच आहे का नाही?
आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की मी मार्गदाता आहे. मार्गदाता कसे, तर याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. भगवान बुद्ध, तुम्हाला पुन्हा कन्फ्यूज होईल तुम्ही की मार्गदाता मार्गदाता तर म्हणतात, पण कसे मार्गदाता. तर एक भगवंताच्या काळामधील घडलेली घटना बघा. भगवान आपले श्रावस्तीला राहत होते. श्रावस्तीला राहत असताना एक मोगललान नावाचा गणक म्हणजे हिशोब करणारा व्यक्ती असते, हिशोबनीस तपासनीस हिशोब करणारी व्यक्ती. तर कोणी असो बापा, तुम्ही हिशोब करत असाल, तुम्ही काय करत नसाल काय हिशोब. जिंदगी चालली हिशोबच करण्यात बऱ्याच जणांची. तर हिशोब प्रत्येकात जण करते, कशाचाही हो, धनाचाच नाही. तर तो हिशोब करणारा एक दिवस भगवंताकडे आला. आता भगवंताकडे सगळे लोक जात होते. काही लोक भगवंताची पण परीक्षा घेण्यासाठी यायचे. हे विशेष. आज आमच्याकडे पण काही लोक परीक्षा घेण्यासाठी येतात. नाही तर फोनवर तरी हो, समोर पुस्तक धरते आणि ते पुस्तकाचा आवाजही येते, ते पानं असे खडखड होऊ लागलेले आणि प्रश्न विचारते. भंतेजी, ते बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये पान क्रमांक 203 वरती काय लिहिलंय सांगू शकता का बरं. आता आम्ही अशा प्रवचनात बसलेलो आहे. आता लोकांना काय शिकवावं काय नाही त्याचा अभ्यास करत आहे आणि त्यांचा फोन येते. आता उचलत नाही, कधी फोन उचलायला तर वेळ भेटत नाही. आमच्याकडून आमचा एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तो अनुभव येत असेल. लोक व्हॉट्सअपला मेसेज टाकतात कार्यक्रमाचे, फोन करतात, तर बऱ्याच लोकांचे फोन घेता येत नाहीत बघा. अनेक लोकांचे फोन येतात, मेसेजेस येतात. तर काही लोक आमची पण परीक्षा घेतात, याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. पण आता आमची जिंदगी याच्यातच चालली. तर म्हणून मी जाहीरपणे कधी सांगतो, समोरच्या बोलणाऱ्या माणसाला बोलताच ओळखतो आम्ही क्वालिटी काय यांची, त्यांच्या मनात काय. म्हणजे याचा अर्थ असा नाही बाबा कुठून दुसऱ्या ग्राहून आलो भविष्य ओळखतो, पण ओळखायला येते ना हो. बालपण याच्यात गेलं, जवानी पण याच्यात चालील, म्हातारपण पण याच्यात जाईल. तर मला सांगा, तुम्ही जसं म्हणता संसाराचा आम्हाला लय अनुभव आहे, आता धम्माचा अनुभव असेल की नाही आम्हाला पण. आता आमचे मायबाप तर घरी गावोगावी, पण हे रोजचेच मायबाप भेटतात, रोजचेच भाऊ बहिणी भेटतात. तर ते बोलल्यानंतर नाही बोलल्यानंतर, हात जोडल्यावर नाही जोडल्यावर, जवळ आल्यावर नाही आल्यावर, बोलवल्यावर नाही बोलवल्यावर आम्हाला काही तर कळत असेल का नाही भविष्य. इकडं काय आहे CCTVवर समजते ना सगळं, इकडं काय आहे डोळ्यावरून कळते लगेच. कोणाच्या कळते, जसं आईला लेकराचं लगेच समजते. त्यांना किती लपू दे कोणती एखादी गोष्ट, कुठं लागलं किंवा काही झालं तर आई बरोबर ओळखते, बाळा तुला लागलं का म्हणते. ओळखता का नाही. तसं बापा आम्हाला समजत असेल ना, तर सांगतो यासाठी की प्रत्येकाला त्याच्या नॉलेजच्या लेवलवरती काही कळत असते. तर भगवंताची सुद्धा लोक परीक्षा घ्यायची. तर असा तो गणक भगवंताकडे आला भगवंताची परीक्षा घेण्यासाठी, की भगवंताची तर कीर्ती लयच आहे, खूपच आहे, सगळीकडे लोक तर खूपच मानतात, खूपच शरण येतात, चला जरा आपणही जाऊन परीक्षा घेऊ. तो आला. तर तो होता बघा घोड्यांना ट्रेनिंग देणारा. कोणाला? घोड्यांना ट्रेनिंग देणारा. घोड्यांना ट्रेनिंग द्यावं लागते की नाही. आणि घोड्यांना जर ट्रेनिंग द्यावं लागत असेल तर माणसांना द्यायला पाहिजे का नाही. तर हे जे चालले का नाही धम्म परिषद, ही तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठीचीच धम्म परिषद आहे. आणि त्यामुळे तुम्हाला इथे बोलवलंय बघा. प्रत्येक कार्यक्रम ट्रेनिंग देण्यासाठीच आहे. आता काही श्रामणेर भिक्षू श्रामणेर लोक असतात, यांच्याकडे श्रामणेरी आहेत बघा. तर आल्यानंतर लगेच कोणाला मी जाहीरपणे सांगेल की चिवर दिल्यावर कोणाला प्रचार प्रसारासाठी पाठवू नका. कुठं लय गफलत होते. भिक्खुनी आर्यज माताजी, तुम्हालाही त्याचा अनुभव येत असेल, आम्हाला लय येते. कोणीतरी सांगते भंतेजी, ते कुठून भंतेजी आले माहीत नाही आणि ते दानच मागतात म्हणते घरोघर फिरून. प्रवचन करत नाही, विहारात येत नाही, काही नाही, कुठून माताजी आल्या म्हणते भिक्खुनी, त्या दानच मागतात म्हणे. बापा प्रबोधन करा, संयमाने राहा, लोकांना जागरूक करा, लोकांना तयार करा, निर्माण करा, घडवा. मी प्रत्येक प्रवचनात सांगतोय, आपल्या लोकांनी एवढे दानशूर लोक मी तर म्हणतो या जगात कोणी नसते. हा अनुभव येतो आम्हाला. जे काल लोक कंगाल होते, भिकारी होतो ना, भिकारी बने है माला माल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. भिकारीच तर होतो आपण, होतो का नाही. आता मालामाल झालो का नाही. जोहार मायबाप केल्या जायचा आणि आज आपण साहेब झालो आणि लोकांना देतो काय.
आज आपण कॅपेबल बनलो, आज आपण पात्र बनलो, ही बाबासाहेबांची बदौलत आहे आणि त्यामुळे आपण समाजाचं लागतो आणि समाज देतो. आपला समाज देतो, देणारा आहे समाज. खूप लोकांना देतो. त्याचं तुम्ही जर काउंटिंग कराल की देतो का नाही, तर 14 एप्रिल झाल्यावर पहा कितीचा होते हिशोब. करोडो रुपयांमध्ये खर्च होतात पैसे. किती? करोडो रुपये खर्च होतात. मी तर म्हणतो बापा डीजेवरच सर्वात जास्त खर्च होत असतील की काय. म्हणून कोरोनाच्या पिरियडमध्ये बघा फेसबुकवरती मी टाकलं होतं आपल्या लोकांकडे पाहून की तुम्ही बाबासाहेबांची जयंती आपण तर साजरी केलीच पाहिजे, परंतु त्याच्यातून काही विधायक काम होऊ शकते का वर्गणीतून, याचाही आपण विचार केला पाहिजे. इतर लोकांकडे तुम्ही जर पाहत असाल तर इतर लोकांकडे चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत की नाही, त्यांच्या स्वतंत्र बँका आहेत, त्यांच्या स्कूल्स आहेत. आपल्याकडे त्याचं प्रमाण नगण्य आहे. आम्ही ठरवलं, आमचा सम्यक संकल्प आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत असाल तर आपला नियोजित प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही संकल्प केलेला आहे तो म्हणजे चॅरिटी हॉस्पिटलचा. त्यानंतर ज्या आई वडिलांना माता पित्यांना मुलं सांभाळत नाहीत तर आम्हाला मायबापाची गरज आहे ना, तर तुम्ही आमचे मायबाप बनण्यासाठी त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाचा एक प्रोजेक्ट आहे आपला. तिसरा प्रोजेक्ट आहे की ज्या मुलांचे आई वडील मृत्युमुखी पडलेले असतील किंवा पडतील कुणाचे, त्यांना कोणी सांभाळणारं नसेल, त्यांना कुणाचा आधार नसेल, तर अशा अनाथ मुलांसाठी सुद्धा आम्ही अनाथालय खोलून त्यांना बुद्ध धम्माचं ट्रेनिंग देऊन त्यांना प्रचारक बनविण्यासाठी सुद्धा अनाथ आश्रमाचं सुद्धा आपला एक प्रोजेक्ट आहे. असे ग्रंथालयाचे, वाचनालयाचे, भिक्षू श्रामणे ट्रेनिंग सेंटरचे पण आपले प्रोजेक्ट आहे. मुद्दामुना विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो ट्रेनिंगचा की प्रशिक्षणाची गरज आहे. उपासकांनी सुद्धा प्रशिक्षण घेत राहावं, श्रामणेरांनी भिक्खूंनी सुद्धा प्रशिक्षण घेऊनच बाहेर पडावं. आपल्याला मी नेहमी सांगतो काखतले काढले बाजारात मांडले. मी तर म्हणतो बौद्ध धम्माचा प्रचार करणाऱ्यांनी तरी किमान असं काही कोणाला आपल्याला ज्या गोष्टीचं इतंभूत माहिती नाही, ज्ञान नाही, त्या गोष्टी समाजाला शिकवू नये. कोणी पुस्तक काढते, कोणी भाषणातून सांगते हे असं नाही बौद्ध धम्मात आणि ते तसं नाही आणि हे असं आहे आणि तसं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येतात बघा. काही उपासकांकडून, काही भिक्खुनीकडून काही गोष्टी लक्षात येतात, वाचनात येतात, ऐकण्यात येतात, पाहण्यात येतात. आपलं मत मांडतात बघा, लादतात की बौद्ध धम्मात हे नाही, बौद्ध धम्मात ते नाही. मी म्हणतो बौद्ध धम्म हा महासमुद्रासारखा आहे. महासमुद्राचा तळ जसा सहजच मिळू शकत नाही तसा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्माचा अभ्यास करावा लागतो आणि त्याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या गणकाकडे मोगलान नावाच्या भगवान बुद्ध बोलतात, त्याच्याशी संवाद साधतात. तो गणक भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान, तो अभिवादन करतो, चंक्रमण करतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे. आता भगवंताचे चेहरे वाचतात आणि भगवंताला समज याला काय विचारायचं आहे. तर भगवान म्हणतात विचार. तर तो म्हणतो की भगवान मी ज्याप्रमाणे माझ्या घोड्यांना अगोदर लगाम लावतो, लगाम लावून त्याला लगामाची सवय लावतो, लगामाची सवय लावल्यावर त्याला मग मी त्याच्या पाठीवर ओझं ठेवतो, जसं की कोणीतरी बसत आहे तुझ्या पाठीवरती असं त्याला ते फील करतो आणि त्यानंतर मग हळूहळू त्याच्या पाठीवर 5 मिनिटं 10 मिनिटे असं बसण्यास प्रारंभ करतो आणि घोड्याला पळायला शिकवतो, धावायला शिकवतो. ह्या सगळ्या गोष्टी मी क्रमाक्रमाने शिकवतो. भगवान आपण सुद्धा तुमच्या शिष्यांना, तुमच्या उपासकांना असे काही क्रमाक्रमाने शिकवता की एकदाच शिकवता. भगवान म्हणतात अरे मोगलान मी सुद्धा क्रमाक्रमाने शिकवतो. माझी शिकवण सुद्धा क्रमाक्रमाने शिकण्याची आहे. ज्याप्रमाणे शाळेतला मुलगा तर शाळेत गेल्यानंतर लगेच MPSCचा पेपर देते का आपल्या पुढे, अंगणवाडीत गेल्यावर देते का, हे घे रे पहिलीच्या पोरा ह्या UPSCचा MPSCचा पेपर आहे आणि सोडव हा, आणि कसा सोडवत नाही ते पाहू असं म्हणते का गुरुजी. त्याला अगोदर ABCD शिकवते, 1 2 3 4 शिकवते आणि नंतर मग बेरीज वजाबाकी भागाकार काय 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 शिकवत पुढे जाते गणित आणि नंतर मग ते UPSC मध्ये पास होऊ शकते, MPSC मध्ये पास होऊ शकते, इंजिनियर, डॉक्टर, वकील, अजून काय काय बनायचे बनू शकते.
ज्याप्रमाणे भगवान म्हणाले शाळेतील शिक्षण किंवा तुझ्या घोड्याचं शिक्षण तू म्हणतो क्रमाक्रमाने दिल्या जाते, अगदी त्याच तत्वावर मी सुद्धा माझ्या शिष्यांना क्रमाक्रमाने शिक्षण देतो. त्याचा हा एक पहिला प्रश्न होता की माझ्यासारखंच शिकवता का, तर त्याची उकल केली भगवंताने पुढे पुढे. त्याचा दुसरा प्रश्न त्याने लागूनच विचारला की भगवान तुम्ही म्हणताय की निर्वाण श्रेष्ठ आहे, बरोबर आहे? काय श्रेष्ठ आहे? निर्वाण श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही? निर्वाणासारखं सुख नाही. भगवान बुद्ध म्हणाले निर्वाण हे श्रेष्ठ आहे, निर्वाण प्राप्त केलं पाहिजे. तर निर्वाण जर श्रेष्ठ आहे, निर्वाणाची शिकवण तुम्ही जर देता, तर तुम्ही ज्यांना कुणाला शिकवता, उपदेश देता, तो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, प्रत्येक भिक्खू भिक्खूनी निर्वाणाला प्राप्त करते का? तर भगवान म्हणाले त्याला की तू मला सांग की तू आता श्रावस्तीमध्ये आहेस, तू पूर्वी राजगिरीचा होता, राजगृहाचा होता, तुला राजगृहाचा रस्ता माहिती आहे चांगल्या प्रकारे? तो म्हणतो हो भगवान. मग तुला जर राजगृहाचा रस्ता माहिती आहे तर तुला विचारणारे पण भरपूर प्रवासी असतील असे की राजगिरीला कोणत्या रस्त्याने जायचं, कसं जायचं, राईट कुठे आहे, लेफ्ट कुठे आहे, स्ट्रेट कुठे आहे, काय कुठे आहे, झाड कुठे आहे, घर कुठे आहे, गाव कुठे आहे? तर तो म्हणतो की हो भगवान, ज्याला कुणाला या श्रावस्तीवरून राजगिरीला जायचं असेल किंवा राजगिरीवरून कुणाला श्रावस्तीला यायचं असेल, असा जो कोणी व्यक्ती, स्त्री, पुरुष मला जर विचारेल तर मी त्याला प्रॉपरली सांगतो की कसं जायचं आहे, कोणत्या रस्त्याने जायचं वगैरे वगैरे. तर भगवान त्याला पुढला प्रश्न करतात की ज्याला कुणाला तू सांगतो रस्त्याची माहिती, तो प्रत्येकच जर तू सांगितल्यानुसार तिथपर्यंत पोहोचतो काय योग्यपणे? तर तो म्हणतो भगवंताला, भगवान सांगण्याचं काम माझं आहे, मला माहीत नाही की मी ज्यांना कुणाला हे सांगतो आहे तो प्रत्येकच जण तिथे पोहोचतो का नाही हे मला माहिती नाही. तर भगवान स्मित हास्य करतात आणि त्या गणकाला म्हणतात की बघ, माझंही असंच गणित आहे, म्हणून मी मार्गदाता आहे, शिकवण्याचं काम माझं आहे, निर्वाण मी प्राप्त केला आहे, निर्वाणाचा अनुभव मला आहे, मुक्तीच्या मार्गाचा अनुभव मला आहे, निर्वाण आहे, मी निर्वाण प्राप्त केला आहे आणि निर्वाणाचा मार्ग मी विशद करतो, शिकवतो, सांगतो, वर्णन करतो, सांगण्याचं काम माझं आहे. तर त्याला म्हणतात भगवान की बघ, ज्यांना कुणाला मी शिकवतो आहे त्यांच्या पैकी प्रत्येकालाच निर्वाण प्राप्त होईल याची मात्र मी शाश्वती घेत नाही. घेतील काय भगवान? घेतील का? 67 वर्ष झाले. कोणाला? बापा आपल्याला. कशासाठी? बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन, आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन 67 वर्ष झालीत. आणि आज जर आपण हकीकतमध्ये पाहिलं तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज किंवा बुद्धमय भारत निर्माण झालेला आहे का? आचरणिक दृष्ट्या कागदोपत्री तर बाबासाहेबांना देशाला संविधानाच्या माध्यमातून बुद्ध धम्माची दीक्षा दिली. हो, पंचशिलेच्या खिलाफ जर कोणी वागेल तर तो गुन्हेगार आहे. पंचशील टाकलं ना संविधानामध्ये बाबासाहेबांनी. ह्या सगळ्या गोष्टी तर केल्यात, पण हकीकतमध्ये आपल्याला बुद्धमय भारताचं निर्माण करण्यासाठी आदर्श बौद्ध समाज निर्माण करावा लागेल. आणि म्हणून भगवान बुद्ध त्याला म्हणाले की निर्वाणाचा मार्ग आहे, निर्वाण आहे, आणि निर्वाणाचा मार्ग शिकवणारा मी आहे. तरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती निर्वाणाला प्राप्त करू शकत नाही. का? तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतील. म्हणून धम्मपदाच्या गाथेत सुरुवातीला काय सांगितलं भगवंताने? की तुम्हीही किच्चन, तुम्हाला प्रयत्न केले पाहिजे. बुद्ध धम्माच्या आचरणाला म्हणून केल्या जाते. भगवंताला जेव्हा विचारलं की क्रमाक्रमाने मग तुम्ही काय शिकवता, मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. आता आम्हाला क्रमाक्रमाने पुढे जायचं आहे आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी, या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून या गावाला. आणि म्हणून तर भगवान बुद्ध म्हणाले क्रमाक्रमाने मी काय शिकवतो. कोणी आलं की ध्यानच शिकवत नाही. हे पण गैरसमज आहेत बघा की भगवंताकडे गेल्यावर लोक भगवान काय शिकवत असतील. तर बुद्धाची शिकवण क्रमाक्रमाचीच आहे. बुद्ध मार्गदाता आहे, तर पहिल्या क्रमाला काय शिकवायचे भगवान माहिती आहे तुम्हाला? भगवान बुद्ध जेव्हा शिकवायचे, बुद्धाची प्रवचन करण्याची एक विशिष्ट शैली होती. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे भगवंताची शैली कशी होती?
तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की भगवान बुद्धाची धम्माचा उपदेश करण्याची शैली कशी होती? काय शिकवायचे अगोदर, नंतर काय शिकवायचे, नंतर काय शिकवायचे, शेवटी काय शिकवायचे? कुणाला माहिती? बापा बाबाचा हात आला वर, हां मानलं हो तुम्हाला, हात खाली करा. तर भगवान बुद्धाची प्रवचन करण्याची उपदेश करण्याची शैली काय कशी होती माहिती आहे तुम्हाला? अगोदर ध्यान शिकवायचे नाही. माहिती आहे तुम्हाला? ध्यान हे एक अंग आहे बुद्ध धम्माचं. ध्यान अंग आहे, दान अंग आहे, शील अंग आहे, संयम अंग आहे, दमन अंग आहे, असे खूप अंग आहेत. माहिती आहे तुम्हाला? असे अंग असतात वेगवेगळे. जीवनाचे पण असे अंग असतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करावे लागतात. आणि म्हणून बुद्धाची शैली काय होती माहिती आहे तुम्हाला? अगोदर भगवान बुद्ध शिकवायचे दान कथा, नंतर शिकवायचे शील कथा. माहिती आहे का ना तुम्हाला? दान कथा, दान शिकवायचे, दान आणि दानाचे सुपरिणाम, कंजूसपणा आणि दान यातला फरक. नंतर शील शिकवायचे, शील पालनाचं महत्त्व काय आहे ते, दुराचाराचा दुष्परिणाम काय ते शिकवायचे. त्यानंतर स्वर्गकथा शिकवायची. आणि इथं होते बापा आपली चाबी जागेवर थांबते. स्वर्गकथा म्हटल्यावर स्वर्ग म्हणजे आपल्यात जो फिट केलं करून दिलाय भलत्याच लोकांनी, तर तो स्वर्ग नाही. ते शिकवेल तुम्हाला मी कधीतरी. तर स्वर्गकथा, स्वर्गकथा तर काय, देवता योनीमध्ये कसं जायचं, देवता. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे की नाही? महामंगलसूत्र कुणाला शिकवलं? कुणाच्या समोर शिकवलं? देवता लोकांच्या विनंतीवरून शिकवलं. विस्ताराने मी सांगेल तुम्हाला. पण दानकथा, शील कथा, स्वर्गकथा शिकवली आणि त्यानंतर कामवासनेचे दुष्परिणाम शिकवले. शिकवण्याची पद्धत होती बघा. कामवासनेचे दुष्परिणाम शिकवायचे. त्यानंतर शिकवायचे भगवान बुद्ध 4 आर्य सत्य. काय शिकवायचे? 4 आर्य सत्य. आणि नंतर शिकवायचे भगवान आर्योठंगिको मग्गो, ज्यामध्ये निर्वाण सांगितलेला आहे, निर्वाणाचा मार्ग सांगितला, ज्याला मध्यमा पटिपदा म्हटलाय, मध्यम मार्ग म्हटलेला आहे. भगवंताची शिकवण्याची, क्रमाक्रमाने शिकवण्याची अशी पद्धत होती. तर तुम्हाला मी सांगतो, दान तर शिकवाय. भगवंताला म्हणाले गणकाला मी दान शिकवतो, नंतर शील शिकवतो. शील शिकवायची. पंचशील म्हणजे काय, उपोषणशील म्हणजे काय हे शिकवलं. दुसऱ्या नंबरला शिकवलं की संयम. संयम कशाचा? तर पंच इंद्रियांचा संयम. डोळ्याने पाहत आहे तर पाहत आहे, जिभेने चाखत आहे चव तर चाखत आहे, कानाने ऐकत आहे तर ऐकत आहे. इंद्रियांचा संयम. इंद्रियांचा संयम करता आला पाहिजे ना आपल्याला. का? इंद्रियांचा संयम जर ठेवला नाही तर आपण वाहत जातो. टीव्ही पाहणारे लोक, लेकरं, मुलं मुली जशी वाहत जातात, नको त्या गोष्टी पाहत असाल तर वाहत जातात. मोबाईलमध्ये बघा आता एक व्यसन जडलंय, व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच. सोशल मीडिया खूप चांगला आहे, त्याचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर. हे का आम्ही करतोय ना मोबाईलचा वापर, दानदात्यांना पुण्यच मिळत असेल. ज्यांनी आम्हाला लॅपटॉप, मोबाईल, माईक वगैरे हे जे काय काय देतात लोक, त्यांना महान पुण्य मिळत असेल, कारण याचा वापर बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी करतो. परंतु जे लोक नको त्या गोष्टीसाठीच अंतिम संस्कारात गेलेत आणि तिथं पाहते फेसबुकवरच, कुणाला जाळायला आले लोक तिथं मोबाईलच्या चॅटिंगवरती फोकस करते. सोयलिकीमध्ये जाते तिथंही मोबाईलवरती फोकस करते. आता जिथं जातो तिथं त्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे का नाही? आता इथं तुम्ही तर कॅमेरे लावून बसले बाबा, तुम्ही लय चांगले, तुम्ही ऐकण्यासाठी आले. पण बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, समोर शिकवणं काही काही सुरू राहते, काहीतरी कार्यक्रम सुरू राहते आणि हे खाली मान घालते आणि मोबाईलमध्ये काय करते आणि काय नाही. कोणाच्या घरी जातो भोजनदानासाठी, कार्यक्रमासाठी, तर आम्ही बसलेले असतो. आता त्यांना काही आमचा गंध नसते. काही 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 असतात ना असे मागासवर्गीय. समजते ना तुम्हाला मागासवर्गीय कोणते? माझ्या म्हणण्याचा हेतू बिलकुल कशातच नाही असे लोक असतात. काही काही बिलकुल कशातच नाही, ते कोणत्याच गावचे नसतात. तर असे काही लोक ते मोबाईलमध्येच पोरगी पोरग पाहतो, ते काय करते काय शोधते त्याच्यात. लहान लहान लेकरं, ते आई म्हणे भंतेजी यांच्यासाठी काहीतरी शिकवा म्हणते, कोणता गेम काढला म्हणते, कोण ॲप गेमचं, आणि रात्रंदिवस ते गेमच खेळू लागलं म्हणे. असे 2-2 बोटानं ते मोबाईलमध्ये ते गेम खेळू लागलं. पबजी, आई म्हणते पबजी आहे म्हणते. तर पबजी खेळू खेळू
भलतंच काय काय होईल, तर अगोदरपासूनच तशा सवयी लावू नका, कोणत्याही गोष्टीच्या सवयी लावू नका. तर मी तुम्हाला सांगेल की भगवंताने अगोदर दान शिकवलं, शील शिकवलं, नंतर संयम शिकवला इंद्रियांचा, नंतर दमन शिकवलं. दमन म्हणजे काय, तर काया वाचा मनाचा संयम. बसलोय तर बसलो आहे, बस मी ऐकत आहे, काया वाचा, बोलत आहे तर बोलत आहे, बोलतानाही भान असावं, बसल्यावरही भान असावं, आणि विचार करतानाही भान असावं. नाही तर विचार करता करता लोक असे डोळे पाहत आहे, आपल्याला वाटते ऐकत आहेत, आणि त्यांच्याकडे पाहिलं की ते एकटकच असं त्यांना म्हणावं लागतं, हां काय झालं, कुठपर्यंत आलो म्हणते आपण. असं होते कधी कधी. तर भगवंताने सांगितलं दमन, या वाचेचा दमन, या शरीराचा दमन आणि मनाचा दमन आपल्याला करता आला पाहिजे, मिळवता आला पाहिजे. आणि भगवंताने सांगितलं ज्याला काया वाचा मनाचा दमन करता आला, ज्यांना इंद्रियांवरती संयम ठेवता आला, ज्यांना शील पालन करता आलं, ह्या गोष्टी ज्यांना जमू शकतील तेच लोक ध्यान करू शकतील. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट, का ध्यानात मन लागत नाही असा प्रश्न बघा जे लोक मला मोबाईलवर विचारता, त्यांनी हे आवर्जून ऐका. ध्यानाला तर बसतो भंतेजी, प्रयत्न तर खूप करतो भंतेजी, आणि शिबिरं तर खूप झाले भंतेजी, फोकस तर करतो भंतेजी, हा व्हिडिओ लावतो, ते व्हिडिओ लावतो, हा ऑडिओ लावतो, तो ऑडिओ लावतो, इकडे जातो तिकडे जातो, काय काय करतो, पण भंतेजी मनच लागत नाही हो, एकाग्र होतच नाही हो. असा ज्यांचा कुणाचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी उत्तर आहे. भगवान बुद्ध काय म्हणाले, निर्वाणाचा मार्ग शेवटी सांगितला. मी रिपीट करेल थोडक्यातच. भगवंताने अगोदर दान करायला शिकवलं. मनाला तयार कसे करतात भगवान बुद्ध बघा, निर्वाणासाठी मनाला तयार करतात. तुम्ही जसं एखादी भाजी बनवायची आहे तुम्हाला, तर काय करता, लसूण काढत असाल, कांदा काढत असाल, कोथिंबीर काढत असाल, मिरची काढत असाल, हळद काढत असाल, बरोबर का नाही, ह्याचा मसाला तयार करत असाल ना. भांडे घासत असाल, पळी चमच घासत असाल, गॅस पेटवत असाल, चूल पेटवत असाल, माचीस आहे का नाही पाहत असाल, लाकडू आहे का नाही पाहत असाल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही पाहत असाल ना. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर चूल पेटेल. जर चूल पेटली तर भाजी वरण शिजेल, बनेल, उकळेल, भाजी भाकरी बनतील. आणि जर हे बाकीचं सगळंच नसेल तर बनेल काय, बनेल का, नाही बनणार. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं निर्वाण प्राप्तीसाठी किंवा ध्यानामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठीच्या अटी आणि शर्ती जर मला विचाराल तर भगवंताने सांगितलं निर्वाण प्रत्येकाला प्राप्त होत नाही. का, तर त्याच्या अटी आणि शर्ती अशा आहेत की व्यक्तीकडून, प्रत्येक व्यक्तीकडून, पुरुषाकडून, स्त्रीकडून, मनुष्याकडून भगवंताच्या धम्मावर श्रद्धा असल्यावर त्यांच्याकडून दान पुण्य झालं पाहिजे, शील पालन झालं पाहिजे, त्यांनी पंच इंद्रियांवरती संयम ठेवायला शिकलं पाहिजे, त्यानंतर त्यांचा काया वाचा मनाला दमन करायला शिकलं पाहिजे, आणि त्यानंतर मग ते ध्यानामध्ये पुढे आणि पुढे जाऊ शकतील. ध्यान लागेल, मनाला निर्मळ बनवता येईल, मनाला एकाग्र बनवता येईल, विपස්සना करता येईल. पहिलं दुसरं तिसरं ध्यान करून श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत असण्यापर्यंत मजल गाठू शकतो आपण. मग ते भिक्खू असो की उपासक असो, प्रत्येकाचं पूर्वीचं कर्म जे आहे आणि वर्तमानातील जे कर्म आहे त्यावर डिपेंड आहे की आपण प्रगती करू शकतो की नाही. समजलं का तुम्हाला. इथं आम्हाला कळंबे साहेबांनी बोलवलं, राऊत साहेबांनी बोलवलं बोलण्यासाठी तर खरं, परंतु भिक्खुनी संघाचा सन्मानही केला पाहिजे. आपल्याला येते सगळं अशा आविर्भावात बोलणाराने पण वागू नये आणि बोलू नये, म्हणून मी एकदम सुपरफास्ट एक्सप्रेसच्या नादी लागून बोलतो आहे, जे फास्टली बोलतो आहे. तर जाता जाता आमच्या धम्मदेसनीची एक विशेषता आहे की बोधकथा दृष्टांत झाला पाहिजे, तर तो दृष्टांत सांगू की नको, हां सांगा म्हणतातच सांगतो, नाही तर सांगत नाही. बघा जीवन काय आहे, भगवंताने तर सांगितलंय की जीवनाचा उद्देश काय असावा, निर्वाण प्राप्त करणे. पण अगोदर जीवन तर समजलं पाहिजे काय आहे ते. बऱ्याच लोकांना जीवन समजत नाही म्हणून आत्महत्या करतात बघा. ज्यांना जीवन समजत नाही ते घरदार सोडतात, ज्यांना जीवन समजत नाही ते आपल्या लोकांना दूर करतात, ज्यांना जीवन समजत नाही ते कुणाला मदत करत नाहीत, ज्यांना जीवन समजत नाहीत ते शील पालन करत नाहीत, ज्यांना जीवन समजत नाहीत ते काया वाचा मनावर संयम ठेवत नाहीत, ज्यांना जीवन समजत नाही ते ध्यान करत नाहीत. तर जीवन म्हणजे काय हा प्रश्न आहे, आणि त्याचं उत्तर या बोधकथेतून तुम्हाला मी सांगेल. की एकदा एका गुरुजींकडे एक शिष्य प्रश्न विचारतात की गुरुजी जीवन म्हणजे काय. तर ते गुरुजी म्हणतात की त्याच्याकडे पाहतात, स्मित हास्य करतात, त्याला निहाळतात, ऑब्झर्व करतात आणि त्याला म्हणतात की बघ तुला सांगतो,
जीवन म्हणजे काय. तर एकदा एक व्यक्ती होता, त्याच्याबरोबर खूप टेन्शन होतं, वैतागून गेलेला होता आणि त्याला वाटलं की आपण जंगलामध्ये निघून जायला पाहिजे. कुठे? अशी तुमच्यावर कधी वेळ येऊ नये, पण येते कधी कधी. लोक सांगतात, आमचे आई बाबा म्हणते जी जगून काय करावं म्हणता, काही राहिलं नाही म्हणतात जीवनामध्ये, आता काही किंमत नाही हो, आपलेच दातन आपलेच ओठ, दुसऱ्याकडे सांगू शकत नाही भंतेजी, तुम्ही मुलासारखे आहात, भावासारखे आहात, त्यामुळे तुमच्याकडे सांगतो. आणि तुम्ही त्यातल्या त्यात गोळ्या झाडता सार्वजनिक, म्हणून तुमच्याकडे सांगतो. तर सांगतात बिचारे मायबाप, हो लय लोक परेशान आहेत. तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट नेहमी सांगतो की असं कधीच वाटून घेऊ नका स्वतःला की मीच दुःखी आहे, मीच परेशान आहे आणि माझ्याच बरोबर घडते काय काय, असं बिलकुल वाटून घेऊ नका. असे खूप लोक आहेत या जगतात की आपल्यापेक्षा लय परेशान. तसा एक व्यक्ती, ते गुरुजी त्या शिष्याला सांगतात की एक व्यक्ती होता, तो लय टेन्शनमध्ये, खूप टेन्शनमध्ये होता आणि त्यालाही वाटलं की बस आपण उगून गेलो, आता जंगलातमध्ये जाऊन राहू. तर निघाला जंगलात जायला. तर जंगलात जेव्हा गेला, तर जंगलात गेल्यानंतर एक हत्ती त्याच्या मागे लागला. हत्ती मागे लागला तर आता मरणाची कोणाला भीती नाही. ज्यांनी विष पिलंय कधीतरी, ज्यांनी अंगावर रॉकेल पेट्रोल ओतून घेतलंय, समजा त्यातून वाचलेत. ज्यांनी विष प्राशन केलंय, लय नळ्या लावल्यात इकडून तिकडून कुठून विष काढण्यासाठी, त्यातून समजा वाचलेत. तुमच्यात तर नसेल कोणी तसं, पण हे कोणाच्या कानावर जात असेल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर म्हणू नका तसे त्यांना, पण सांगतो तसं तुम्हाला. त्यांना म्हणून तर पहा, पुन्हा एकदा घेता का? ते पुन्हा एकदा बापा त्या वाटेलाच जात नाही. ते जाईल का? एकदा जळून घेतल्यावर आणि विझवल्यावर दुरुस्त झाल्यावर त्याचं काय त्रास आहे ते त्यानं भोगलेला असते. ती आई असो, ताई असो, का कोणी पत्नी असो कोणाची, का कोण मुलगा असो, त्या वाटेला जात नाही. विष पेल्यावर काय काय होते हे पिलेल्याला विचारून तर पहा तुम्ही, काय काय होते. मरा वाटते पण मरत नाही, एवढी तडप परेशान असते. जळालेल्या वार्डमध्ये जाऊन तर पहा कधी तुम्ही, अंगावरती वस्त्र नसते, हवा सुद्धा सहन होत नाही, प्रचंड त्रास असतो जळलेल्या व्यक्तीला. आणि त्यामुळे याला जरी सगळ्यांना वैतागून गेला होता जंगलात, याच्या मागे लागला हत्ती. हा घरी काय म्हणे, मी जीव द्यायला जातो म्हणे. जंगलात गेला, हत्ती मागे लागला. आता जीव जर द्यायचा तर येऊ द्या हत्तीला, पळाव कशाला. तर जीव द्यायला गेला ना, हत्ती मागे लागला तर पळाला ना. पळता पळता जीवाच्या आकांताने पळाला आणि समोर निघाली, दिसली एक विहीर. याला वाटलं बा आता पळून पळाव तरी कुठे. झाडावर गेलं तर हत्ती झाडाला पकडेल, पाडून टाकेल आपल्याला, म्हणून आपण उडी घेऊ त्या विहिरीमध्ये. विहिरीत उडी घेतली त्यानं. विहिरीत जशी उडी घेतली तर विहिरीच्या बाजूला होतं एक वडाचं झाड. विहिरीत उडी घेतली, विहिरीत पाणी तर होतं थोडंफार. उडी घेतल्याबरोबर याला दिसली खाली मगर. हा पोहण्यात तरबेज होता. याला उडी मारल्याबरोबर दिसलं की मगर आहे खाली. तर यानं लगेच त्या वडाच्या पारंबीला पकडलं आणि खाली पाहतो तर खाली मगरीने तोंड वाचलं. आता झाडावर चढू शकत होता हा, तर मगरीनं असं आपल्या जबडा आपलं तोंड वाचलेलं होतं. यानं खाली पाहिलं की याला गरगर फिरत होतं. आता गरगर फिरणार नाही तर काय होईल. तर याला वाटलं पोहायला तर येते आपल्याला, पण जर हात निसटले तर आपली काही खैर नाही. पण मग आता याला वरती चढायचं होतं. वरती चढायसाठी यानं वरती पाहिलं. आता वरती चढणार होता, पण वरती पाहिल्याबरोबर वरती होतं एक मोहोळ, मधमाशांचं मोहोळ. तर वरती मधमाशांचं मोहोळ होतं. यानं उडी मारल्यामुळं त्या मधाचा गड्डा असतो, तुम्ही काय म्हणता त्याला, पोळा, काय पोळा म्हणा की मळा म्हणा का काय म्हणा, ज्याच्यात मध असते असा, कोणी कांदा म्हणते त्याला, गड्डा म्हणते, काय म्हणते. तर यानं त्या पारंबीला पकडल्यामुळं, झटका बसल्यामुळं त्या गड्ड्याला, कांद्याला तडा गेला असेल आणि त्यातून थोडा मध पाझरत होता. याचं तोंड वर, यानं उघडलं. तोंड उघडलं यानं तर नेमकं याच्या तोंडामध्ये थोडं मध
यानं पकडलं होतं पारंबीला, खाली होती मगर. ह्या पारंबीला विसरला, मगरीला विसरला आणि मधाच्या नादी लागला. असे लय लोक आहेत. तर मधाच्या नादी लागला आणि गुंग झाला. असे लय लोक गुंग होतात बघा. आपल्या धुंदीत जगणारे लोक खूप आहेत इथे. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच चांगलं नाही. तर वरती तर पाहायचं कामच नव्हतं, खाली पाहायचं काम नव्हतं. आता वरती किती वरती चढायचंय याचं सारं ध्यान मन लागलं मध पिण्यात. मध पिता पिता ज्याची नजर गेली, आता पोट भरत आलं असेल, पोट भरल्यावरच मग आठवत आहे आपल्याला खारट झालंय म्हणते, तुरट झालंय म्हणते, आंबट झालंय, अजून काय काय खराब झालंय म्हणते. केव्हा? जेव्हा कडाडून भूक लागते तेव्हा चटणी चालते, कांदा चालते, माती चालते, काय काय चालते. आणि भूक लागल्यावर म्हणते बरोबर नाही झालं म्हणते जेवण. काय तिथं जेवायला गेलो म्हणते, किती रुपये पैसे खर्च केले म्हणते, लोकांनी वर्गणी किती घेतली ते सांगू लागले म्हणते. इंगळे साहेब यांनी पैसे दिले, त्यांनी पैसे दिले आणि भातच तर बनवला म्हणते. म्हणत नसतील का इंगळे साहेब असे? बापा मसाल्याची भाजीच बनवली म्हणजे काय सगळे लोक कोकणाचे आहेत का मग फक्त? असे म्हणतात बापा. अहो लग्नात गेल्यावर तर लोक म्हणतात एवढं मोठं लॉन मध्ये लग्न केलं म्हणते, काय ती डाळ होती का त्याच्यात तोंड दिसत होतं म्हणते. नाव ठेवायला लोक समोरच असतात, पुढंच असतात. तर हा जे मध खात होता याची वरती नजर गेली पोट भरत आल्यावर. याने वरती पाहिलं तर वरती ज्या पारंबीला यानं पकडलं होतं त्या पारंबीला दोन, एकीकडून काळा उंदीर आणि दुसरीकडून पांढरा उंदीर कुरतडत होता. याचे डोळे पुन्हा गरगर 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 फिरत होते. समजते का तुम्हाला? समजू लागलं? तर ही कथा सांगत होते एक गुरुजी एका शिष्याला. तर गुरुजी सांगत होते, शिष्य ऐकत होता. जसे मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही ऐकत आहे, पुढे काय होते पुढे काय होते. वाटत आहे का ना तुम्हाला? तसं त्या शिष्याला पण वाटत होतं. ते शिष्य असं टकलवून आता पुढे काय म्हणतात, पुढे काय सांगतात. तर गुरुजी एवढं सांगितलं, गुरुजी थांबले. ते म्हणे गुरुजी पुढं काय झालं? तर ते म्हणे गुरुजी पुढं काय झालं हे सांगत नाही, तर तुला आता सांगतो की तुझ्या प्रश्नाचं उत्तर की जीवन म्हणजे काय. तर गुरुजी त्या शिष्याला म्हणाले पुढचं सोड, आता ऐक की जीवन काय आहे प्रत्येकाचं. तर गुरुजी म्हणाले जो हत्ती होता त्याच्या मागे धावत होता त्याला मारण्यासाठी, तर तो हत्ती होता काळ. काळ म्हणजे वेळ. काळ म्हणजे असं कोणी नाही. काळ म्हणजे वेळ. जसं की आपण केव्हाही मरू शकतो. मरू शकतो की नाही? बापा मानच हालत नाही मरू शकतो की नाही म्हटल्यावर. काय खरंच मरतो का म्हणल्यावर? मी तर रोजच म्हणतो बापा जेव्हा यायचं तेव्हा येईल ना, येणार नाही असं थोडी आहे चांगल्या वाईटानं सगळ्यांना. तर ते गुरुजी म्हणाले जो हत्ती आहे तो होता काळ. असतो काळ. काळ मागेच असतो आपल्या. जेवण करताना येते, रस्त्यानं वॉकिंग करताना येते, मॉर्निंग वॉकच्या वेळेला येते, इव्हिनिंग वॉकच्या वेळेला येते, डॉक्टरच्या बेडवर झोपल्यावर येते, डॉक्टरकडे जाताना येते, हॉस्पिटलच्या अंगणातही येते, 1 महिना बेडवर असल्यावरही येते, काहीच नाही झालं तरी येते. काळ मागेच लागते, गाठतेच आपल्याला धाऊ 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 धाऊ. म्हणून तर भगवान म्हणाले जीवनाचा सदुपयोग करा, कारण काळ मागेच लागलेला आहे मरणाचा. तर हत्ती कोण आहे? काळ. मगर कोण आहे? मृत्यू. मगर कोण आहे? मृत्यू. कारण जर हात सटकले असते मृत्यूच्या दाढेत, दाढेत काय जबड्यात एकाच घासात खतम, काम तमाम. मगरीच्या तर मगर मृत्यू. कधी तोंड उघडू शकते ते, आपण कधी जाऊ शकतो. मगर मृत्यू. त्यानंतर राहिलं काय तर वरचे 2 उंदर. आणि उंदीर काही एकाच जातीचे नव्हते, 2 जातीचे उंदर. उंदराची कथा ऐकली का तुम्ही आपल्याकडून? आपल्या चॅनलवर ऐका तर तुम्ही उंदिराची कथा. इथे सांगणार होतो मी, म्हणजे विचार केला होता काही काही उंदिरे असतात समाजामध्ये सुद्धा, जसे आपल्या बोधकथेत मी एकदा सांगितले, आता नाही सांगत, पण ते तुम्हाला ऐकायचे तर ऐकू शकता. तर उंदीर 2 जातीचे होते, एक काळा आणि एक पांढरा. तर काळा उंदीर होता रात्रीचं प्रतीक, रात्र काळी असते ना. आणि पांढरा उंदीर होता दिवसाचं प्रतीक. आपण दिवसालाही जाऊ शकतो आणि रात्रीला जाऊ शकतो. म्हणून ते 2 उंदीर होते, रात्रीचं आणि दिवसाचं प्रतीक. त्यानंतर काय राहिलं? आता राहिला मध. आणि मध
कशाचं प्रतीक आहे? ते गुरुजी म्हणाले तो मध जो आहे या सगळ्यांच्या मध्ये जो गोड वाटत होता, तर तो मध म्हणजे जीवन. मध म्हणजे काय? तर ते मध म्हणजे जीवन. तर हे जीवन असं गोड मानून घेता आलं पाहिजे, गोड करून घेता आलं पाहिजे, गोड करून खाता आलं पाहिजे. आणि जीवनाला गोड आपण तेव्हाच बनवू शकतो जेव्हा आपल्या बाबांनी दिलेला बुद्धाचा धम्म आपण आचरणात आणू शकेल, नाही का? नाही तर घरी बसलेले आम्ही एवढे दिले ना आम्ही तेवढे दिले म्हणणारेच आहे. पण इथून आता तुम्ही जेव्हा घरी जाल तर मध घेऊन जाल. तुम्ही घरच्यांना मधच द्याल. तुम्ही काय द्याल? मधच द्याल. मध तेव्हाच द्याल जेव्हा आपण खाल. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की जीवनाला मधाळ बनविण्यासाठी, गोड बनविण्यासाठी बुद्ध धम्माचं आचरण करावं लागते, दान पुण्य करावं लागते, सील पालन करावं लागते, ध्यान करावं लागते, काया वाचा मनावर संयम ठेवावा लागते. आणि म्हणून आपले भगवान बुद्ध जे आहेत बघा, आपल्या धम्मामध्ये, त्यांच्या धम्मामध्ये त्यांनी आपल्यासाठी विशेष असं स्थान का ठेवलं नाही? तर ते मार्गदाता होते. आणि त्यामुळे इथे आपणास मी या छोट्याशा उपदेशाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. मला इथे कळंबे साहेबांनी, त्यानंतर आपल्या राऊत साहेबांनी, इंगळे साहेबांनी बोलावलं, सर्व समितीने बोलावलं. आपल्या नवी मुंबईतील अनेक श्रद्धावंतांची इच्छा होती की भंतेजींना आम्हाला भेटायचं आहे. आपणही दूरदूरवरून आलात, कुठून कुठून, ओळखीचे न ओळखीचे चेहरे. भिक्खूंनी श्रामणारी यांनी सुद्धा आम्हाला ऐकून घेतलं. खरं तर त्यांना आम्ही त्रास दिला, आपल्याला मात्र धम्माचं दान दिलं. तेव्हा या धम्माच्या उपदेशाच्या माध्यमातून, धम्मदानाच्या माध्यमातून आम्ही जे काही पुण्यकर्म करतो आहे, या पुण्यकर्माच्या प्रभावाने तुम्हा सर्वांना मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं